Praise the Lord. Hallelujah. Wonderful. Are you happy? तुम्ही आनंदित आहात का? Are you happy? मोठ्याने आनंदी लोक कशी असतात? Yes. Amen. Hallelujah. You've seen kids jumping with joy. You've seen kids expressing their joy. तुम्ही पहिले बघितलं आहे लहान मुलं त्यांचा आनंद कसा सादर करतात? How do they express? कसं? उड्या मारून, ओरडून. You may be whatever age. तुम्ही तुमचं वय काही असू दे. Before the Father, त्या पित्यासमोर you are still children. तुम्ही अजूनही लेकरच आहात. You are still children. तुम्ही अजूनही लेकरच आहात. And God wants you to be the same. आणि देवाला हवंय की तुम्ही तसेच राहावे. Same, joyful. आनंदी तसेच. Hallelujah. Praise God. Hallelujah. Are you able to hear? तुम्ही ऐकू शकताय का आप मागे? सुन सकते हो पीछे तक? सगळ्यांना ऐकायला येते मागे? Yes. Praise God. Hallelujah. You know what I'm going to share tonight? आणि आज मी तुम्हाला काय सांगणार आहे? It is going to activate जे तुमचं angelic ministry. ती तुमची जी देवदूतांची सेवा आहे तिला सक्रिय करेल. हालेलुया. Are you not excited? तुम्हाला कळलं का? तुम्ही उत्साही नाहीयेत का? मी काय सांगितलं? जेव्हा तुम्ही हा वचन ऐकताल तुमची जी देवदूतांची सेवा आपल्या पित्याने तुम्हाला दिली आहे ती सक्रिय करतात. How many believe that angels God has given to all his children? आणि किती जण विश्वास ठेवतात की आपल्या पित्याने प्रत्येकाला देवदूत दिलेले आहेत त्यांचे. But the Hallelujah. problem is they have no work today. पण आज समस्या ही आहे की त्यांच्याकडे काही कामच नाहीये. सबसे क्या बोल सकते हैं अभी? हाँ? सबसे बेकार बैठे हुए कौन लोग हैं मालूम है? एंजल्स. सर्वात बेकार कोण आहेत? नुसतं बसलेले आहेत ते. बेकार है ना क्या? कुछ काम ही नहीं है. कामच नाही त्यांना. There's no work. त्यांच्यासाठी काही कामच नाहीये. Because God's children, कारण देवाची जी लेकरं आहेत they have not identified the angels that are there with them. आणि त्यांनी ओळखलंच नाही की त्यांच्या बरोबर देवदूत आहेत. And what power God has given them. आणि देवानी कुठलं सामर्थ्य त्यांना पुरवले हे आपण कधी जाणलंच नाही, ओळखलंच नाही. God says आणि देव म्हणतो He is the present help in आणि the तो- time of trouble. तुमच्या समस्येमध्ये तुमच्यासाठी तो तुमची मदतीसाठी आहे. Present help. तुमच्या वर्तमानातली मदत कोण करेल? लगेचच्या लगेच तर ते देवदूत. Who is the present help? आणि तुमच्यासाठी लगेचच्या लगेच मदत कोण करणार आहे? Who gave you this present help? आणि तुम्हाला ती मदत कोण पुरवणार आहे? God gives you the present help in the time of your trouble. आणि तुमच्या समस्येमध्ये तुमच्या संघर्षामध्ये देवाने तुम्हाला मदतीसाठी ते दिलेले आहे. And this present help is in the form of angels. आणि ती मदत म्हणजे कोण आहे? तर ते तुमचे देवदूत. But I'll tell you something which God put in my heart in the afternoon. आणि मी आज तुम्हाला काहीतरी सांगणार आहे जे देवाने माझ्या हृदयामध्ये दुपारी टाकलं. Why angels are not working in many people's lives? आणि का आज देवदूत त्यांच्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य करत नाहीयेत? Why they are not getting the ministry of angels as much as God wanted them to get? आणि देवाला जेवढी देवदूतांची सेवा तुम्हाला द्यायची आहे पण आज ती ते का करत नाहीयेत? How many want real angelic ministry? आणि किती जणांना खरंच देवदूतांची सेवा हवी आहे? Not in dreams, आणि स्वप्नामध्ये नाही, not in visions. आणि कुठल्याही दृष्टांतामध्ये नाही. Actual ministry of तुमच्या angels. खऱ्या जीवनामध्ये उसका actual सेवा. त्याची खरी सेवा तुम्हाला कोणाला हवी आहे तुमच्या And जीवनामध्ये? today we are also celebrating Mother's Day आणि आज आपण मदर्स डे मायवार साजरा करत आहोत. because Mother's Day is tomorrow, आणि तो उद्या आहे but we are meeting today. पण आज आपण भेटत आहोत. So we will celebrate today. आमेन. म्हणून आज आपण तो साजरा करणार आहोत. Along with mothers, आणि जे माता आहेत I'm going to pray even for the angelic ministry to begin happening
physically. आमेन. आणि मी त्या देवदूतांची सेवा तुमच्या जीवनामध्ये खरीच लागू करण्यासाठी प्रार्थना करणार आहे. Because the Bible says it. कारण पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. And I am a mad person. आणि मी थोडासा वेडा आहे. I believe blindly what the Bible says. आणि मी डोळे झाकून पवित्र शास्त्र मला काय सांगतं त्याच्यावर विश्वास ठेवतो. If the Bible tells me angels can come for your help in the physical form, I close my eyes and say, yes, Lord. आणि जर पवित्र शास्त्र मला सांगतं की देवदूत हे शारीरिकरित्या तुझ्या जीवनामध्ये तुझ्या मदतीसाठी येतील, तर मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. होय परमेश्वरा, ते येणार माझ्या मदतीसाठी. Even if the world calls me fool, I'm okay to be called as a fool. जरी जग मला वेड म्हटलं तरी ठीक आहे. But I believe पण मी विश्वास ठेवतो God did not keep me unprotected. आणि देवाने मला असुरक्षित ठेवलेलं नाही. He has provided and covered me with his angels. आमेन. त्यांनी त्याच्या दूतांनी मला घेरलेलं आहे. I'll tell you one more thing. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. This place where you're sitting, आणि या जागेवर जिथे तुम्ही बसलेले आहात, your physical eyes may not see, तुमच्या प्रत्यक्ष डोळ्यांनी तुम्ही पाहू शकत नाही, but the whole place is full of angels. पण पूर्ण जागा दूतांनी भरलेली आहे. This whole hall is covered with angels. आमेन. ही पूर्ण हॉल जो आहे दूतांनी भरलेला आहे. Even if I don't see, but I'll tell you, there are 2 angels standing, one in each corner. आणि मी बघू शकत नाही, पण मी खात्रीने सांगतो की प्रत्येक ह्या कॉर्नर मध्ये एक मोठे बलाढ्य देवदूत उभे आहेत. And tonight, as I'm going to pray, आणि जसं आज आपण प्रार्थना करणार आहोत, God may open some of your spiritual eyes. देव तुमचे आत्मिक डोळे उघडेल. You will see angels moving in this आमेन. आणि place. तुम्ही पाहताल की देवदूत इथं चालत आहेत तुमच्या भोवती. I told you, God always confirms his word. आणि मी तुम्हाला नेहमी सांगितलं की देव त्याच्या वचनाला खात्री करून देतो तुम्हाला. When I share, God does not let any word fall. आणि जेव्हा मी सांगतो तेव्हा माझे शब्द देव खाली पडू देत नाही. Because I believe what I'm sharing is not my mind, it is the word. कारण मला माहिती आहे मी माझ्या मनाचं बोलत नाहीये, जे वचनात आहे ते मी सांगत आहे. What God told me to tell you, I am telling you. जे देवाने मला तुम्हाला सांगायला सांगितले तेच मी सांगत आहे. Angels of God are in this place. आमेन. आणि देवाचे दूत इथे आहेत. And from today, आणि आजपासून maybe you were not aware. पण तुम्हाला समजणार नाही. Maybe you were not aware in the past. तुम्हाला अगोदर माहिती नसेल. But from tonight, पण आज रात्रीपासून, आज रात्रीपासून, as you take this word, जसं तुम्ही हा शब्द घेताल, you will see angels coming in any form. आमेन. तुम्ही पाहताल की देवदूत तुमच्या मदतीसाठी कुठल्याही प्रकारात येतील. Any form they will come. कुठल्याही प्रकारात ते येतील. Because God has given angels to everyone who is the heir of salvation. आणि जे त्या सॉल्वेशनच्या मध्ये आहेत त्या प्रत्येकासाठी देवाने दूत पुरवलेले आहेत. जो उद्धार का वारिस है उसके लिए परमेश्वर ने उसके पवित्र दूत को भेजा है. आमेन. How many? We don't know. आणि किती हे आपल्याला माहित नाही. But there are numerous angels. पण तिथं अगणित असे दूत आहेत. You are covered with numerous आमेन. आणि angels. तुम्ही प्रत्येक जण अगणित अशा देवदूतांनी घेरलेले आहात. Why? का? Because you are a part of God's kingdom. आमेन. कारण तुम्ही देवाच्या राज्याचे भाग आहात. And you have different ministry God gave you. आणि तुम्हाला देवाने प्रत्येकाला वेगवेगळी सेवा दिलेली आहे. God gave me a different ministry. देवाने मला वेगळी सेवा दिली आहे. God gave you a different ministry. तुम्हाला वेगवेगळी सेवा दिलेली आहे. According to the ministry, the number of angels will differ. आणि त्या सेवेनुसार तुमच्यामध्ये ते देवदूत तुमच्या आजूबाजूला दिलेले आहेत. But 2 of your personal angels will always be there. पण तुमच्यासाठी तुमचे वैयक्तिक 2 असे दूत तुमच्या बरोबर नेहमी असतात. Wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता they will always go with you. ते नेहमी तुमच्या बरोबर They असतील. never leave you. ते कधीच तुम्हाला सोडणार They नाही. will never leave you. ते तुम्हाला कधीच सोडणार नाही. God says, I'll never leave you nor forsake you. देव आपल्याला काय म्हणतो, मी कधीच तुला त्यागणार नाही, कधीच सोडणार नाही. God is not here. देव इथं नाहीये, God is in heaven. तो स्वर्गामध्ये आहे. But in his spirit, he is in you. पण आत्म्याने तो तुमच्या आतमध्ये But he आहे. said, I will also not leave you. आणि तो म्हणतो मी तुला सोडणार नाही. That means he's given his angels to always be around and with you. आणि म्हणूनच देवाने त्याचे दूत नेहमी तुमच्या भोवती आणि तुमच्या बरोबर दिलेले आहेत.
One thing God very strongly said. आणि एक गोष्ट देवाने मला खूप स्ट्रॉंगली सांगितली. He said, I want my children to enjoy the angelic help. आणि माझ्या लेकरांनी ती दूतांची सेवेचा आनंद घेतला पाहिजे. They must get my angelic help. त्यांनी त्या दूतांची सेवा ही घेतली पाहिजे अशी देवाची इच्छा आहे. But one of the biggest problem, पण सर्वात मोठी समस्या काय आहे? the Lord said, देव म्हणतो, is they have used their tongue in a wrong way. पण त्यांनी त्यांच्या जिभेचा वापर चुकीचा केलेला Now आहे. you have to listen to this very carefully tonight. लक्षपूर्वक ऐका तुम्ही. God says, देव म्हणतो, this tongue ही जी जीभ आहे आपली, which God put in this body, जी आपल्या या शरीराचा एक भाग आहे, it is small in size ती छोटी आहे, but has a big function. पण त्याचं जे कार्य आहे ते सर्वात मोठं आहे. The size is very small जिभेचा आकार किती आहे? ती किती आहे? छोटी आहे, but has got the most powerful function in our पण lives. त्याचं कार्य सर्वात सामर्थ्यशाली आहे. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, Proverbs 18:21, आणि नीतिसूत्र मध्ये death and life आणि मरण आणि जीवनाचं is in the power of where? आणि त्याचं सामर्थ्य कुठं आहे? Where? It's in the power of your tongue. तुमच्या जिभेमध्ये त्याचं सामर्थ्य आहे. In this small organ, आणि या छोट्या अवयवामध्ये two big things have been stored. आणि दोन गोष्टी तिथे साठवलेल्या आहेत. Life जीवन and death. आणि मरण. Where? कुठे? Not in your mind, तुमच्या मनामध्ये नाही, not in your heart, तुमच्या हृदयामध्ये नाही, not in any area, आणि कुठल्याही दुसऱ्या भागामध्ये नाही, not even in your eyes. तुमच्या डोळ्यांमध्ये सुद्धा नाही, It's in your tongue. ते तुमच्या जिभेमध्ये आहे. God says this tongue is so important for a Christian life. आणि देव म्हणतो ख्रिस्ती जीवनासाठी ही जीभ खूप महत्वाची आहे. If you get up in the morning till the time you go to sleep, आणि सकाळी जेव्हा तुम्ही उठता ते रात्री झोपेपर्यंत you calculated how many words you speak किती शब्द तुम्ही बोलता हे तुम्ही कधी मोजले का? and how many words are words of faith आणि किती शब्द त्यातले विश्वासाचे शब्द आहेत and how many words are words of fear, doubt and unbelief. आणि किती शब्द भीतीचे, संशयाचे, शंकेचे आहेत. Calculate for yourself. स्वतः मोजा ते. Bible says it's a choice. आणि पवित्र शास्त्र सांगतं की ही तुमची निवड आहे. It is a choice ही निवड आहे तुमची, to choose to speak life or death. की जीवन बोलायचं की मरण बोलायचं ही तुमची निवड आहे. God never forces. आणि देव कधी आपल्यावर जबरदस्ती करत नाही. Neither the devil forces. आणि काय सैतान सुद्धा करत नाही. Because the devil is lost. कारण सैतान हारलेला आहे. He cannot do anything. तो काही करू शकत नाही आता. Everyone starts blaming the devil. The devil did it, brother. आणि सगळेजण काय करतात? काही घडलं की त्या सैतानाला दोष देत राहतात. Sickness, the devil brought, brother. आणि आजार आला त्या सैतान घेऊन आला. Today problems, the devil brought, brother. काय समस्या आली? सैतान घेऊन आला. I'll tell you the fact. पण मी एक सत्य तुम्हाला सांगू का? The devil cannot bring sickness. सैतान कुठलाही आजार घेऊन येऊ शकत The नाही. devil cannot bring problems. कुठलीही समस्या तो घेऊन येऊ शकत नाही. The devil cannot change your circumstance. तो तुमची परिस्थिती सुद्धा बदलू शकत नाही. Stop blaming the devil. सैतानाला दोष देणं थांबवा. We think everything devil is responsible, brother. आणि आपण काय करतो? प्रत्येक गोष्टीचा दोष त्या सैतानावर लावतो. Poor devil बोलेगा मैं चित्र में था भी नहीं. एक तो मेरे को इतना दूर भगाया जीसस ने तुम्हारे से, मैं है भी नहीं, क्यों मेरे को ब्लेम कर रहे हो? आमेन. I am telling the fact in a very funny way. आणि हे मी सत्य तुम्हाला एक सांगत आहे. The devil is like, far watching you from very far. आणि सैतान तुम्हाला खूप लांबून पाहत आहे. And we are saying, that person who is miles away is responsible for my problem. आणि आपण काय म्हणतो? तो जो मनुष्य जो खूप लांब मैलावर उभा आहे तो माझ्या समोर मेरे से ना, वो व्यक्ति ने मेरे पे बीमारी लाया, वो व्यक्ति ने मेरे पे प्रॉब्लम्स लाया, वो बोलेगा मैं कोसों दूर है, तेरे नजदीक भी नहीं आ सकता, मैं कैसे प्रॉब्लम डाला तेरे लाइफ में? हालेलुया. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं the devil has got no way to come.
आणि सैतानाला कुठलेही तुमच्या जवळ येण्याची जागाच नाहीये, जगह ही नहीं है, त्याला कुठलाही मार्गच नाहीये. रेजरेक्शन डे पे हम लोग ने देखा जीसस ने उसका मस्तक को पूरी तरीके से चिरडून टाकला. आमेन, हालेलुया. His fangs, his poison, everything is broken. आमेन. त्याचे सर्व जे नांग्या होत्या त्या तोडून टाकल्या. Poor fellow devil is a headless creature. It आता doesn't have a head. त्या सैतानाला डोकंच नाहीये. Because God broke it. कारण देवाने ते तोडून टाकले, चिरडून टाकले. But still, brother, sickness is coming. पण तरी माझ्यावर आजार का येतात? Still, brother, so many problems are coming. एवढे समस्या का येतात मग माझ्या Still, जीवनात? so many family attacks are coming, brother. अनेक माझ्या कुटुंबावर हल्ले होतात. Why, no? का Because येतात of मग? serving the Lord, no? कारण मी देवाची सेवा करतो ना. The devil attacks me म्हणून सैतान माझ्यावर हमले करतो. because I'm serving the God. कारण मी देवाची सेवा करतो. अगर गॉड को सर्व करने के बाद डेविल इतना अटैक करेगा, कौन सर्व करेगा गॉड को? बोलो, will you serve God? तुम्ही असं सेवा करताल का मग? If the Bible tells you, if you serve me, you will face the biggest problems in life. ऐसा सुन के हम लोग बाइबल बंद कर देंगे. बोलेगा बाबा बस क्यों सेवा करने का, परमेश्वर का सेवा करना बोलो तो डेविल अटैक करेगा ना, बेटर नहीं करेंगे. This is what people have thought in their mind. असं लोक त्यांच्या मनामध्ये विचार करतात. And this is what teachings have been given to people. आणि असं शिक्षण लोकांना दिलं जातं. If you serve God, जर तुम्ही देवाची सेवा करताल, bad attacks will come. अनेक हमले तुमच्यावर येतील, Sickness will come. आजार येतील, Your children will be attacked. तुमच्या लेकरांवर हल्ले होतील, Money will be attacked. आणि तुमच्या पैशांवर हल्ले होतील. God is sleeping. देव काय झोपलाय का? But that's not the truth. पण हे सत्य नाही. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, power of death and life is in your tongue, not devil's tongue. आणि जीवन आणि मरणाचं सामर्थ्य कुठं आहे? तुमच्या जिभेमध्ये आहे, किसके टंग में सैतानाच्या है? नाही. तुम्हारे और मेरे, डेविल के टंग में नहीं है, और गॉड के भी टंग में नहीं है. गॉड बोला मैंने निकाल के तेरे टंग में डाल दिया. हालेलुया. मैंने निकाला और मेरे बच्चों के टंग में डाल दिया. हालेलुया. अभी मेरे बच्चे लोग चूज करेंगे लाइफ क्या है और डेथ क्या है. हालेलुया. मेरे बच्चे लोग चूज करेंगे उनको क्या चाहिए और क्या नहीं चाहिए. द चॉइस इज विद द चिल्ड्रन. आणि आता निवड तुमची. Why he is, why God emphasizes so much on words. आणि देव ते जे शब्द बोलायचे त्याच्यावर का भर देतो? Why त्या God गोष्टीवर. gives so much of importance to words. आणि त्या शब्दांना तो जास्त महत्व का देतो? Because कारण every word that comes out of your mouth. आणि जो प्रत्येक शब्द तुमच्या मुखातून बाहेर येतो. Now listen to this very carefully. Here is where you will understand why angelic ministry is not working. आणि इथे तुम्हाला समजेल की ती दूतांची सेवा कार्य का करत नाहीये. Every word, प्रत्येक शब्द when it comes out of your mouth, तुमच्या मुखातून बाहेर येतो, is either caught by angels or by the demons. तो प्रत्येक शब्द एकतर तो देवदूत पकडेल किंवा तो सैतान पकडेल. One day the Holy Spirit said, आणि एक दिवस पवित्र आत्म्याने मला सांगितलं, and he showed me in a spiritual form, आणि आत्मिकरित्या मला दाखवलं सुद्धा त्याने, when a person opens his mouth to speak, आणि जेव्हा एखादा मनुष्य बोलण्यासाठी त्याचं मुख उघडतो, there are two people who continuously wait. आणि दोन तिथं मनुष्य नेहमी थांबलेले असतात वाट पाहत. The angels who are given to you by God, आणि देवाने जे दूत तुम्हाला दिले तो, and the demons who are standing far away, they are able to hear what you are saying. आणि जे सैतान आहे जो लांब थांबलेला आहे, तुम्ही जे काय बोलता तो ऐकू शकतो. The one who is close to you is the angel. आणि तुमच्या जवळ कोण आहे? देवाचा दूत. The one who is miles away is the demon. आणि कोसभर लांब कोण आहे? तो सैतान, त्याचे दुरात्मे. It is your word. तुमचे जे शब्द आहेत, The nature of your word. तुमच्या शब्दांचं जे रूप आहे, it will either attract angels or the miles away demon to come close to you. ते शब्द एक तर त्या दूताला आकर्षित करतील किंवा कोसभर लांब थांबलेल्या त्या दुरात्म्यांना आकर्षित करतील. When you know what the word says, जर तुम्हाला माहिती आहे की ते शब्द काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, and when you declare what the Bible says, आणि जर वचन काय सांगतं हे जर तुम्ही घोषित करता, when your language is a language of faith, आणि जेव्हा तुमचे शब्द, तुमची भाषा जेव्हा ती विश्वासाची असेल, when your language is a language of life, आणि ती जीवनाची भाषा असेल, angels
understand only this language. आणि दूतांना फक्त हीच भाषा समजते. There is a language of the kingdom of God. आणि देवाच्या राज्याची एक प्रकारची भाषा आहे. And there is a language of this world. आणि या जगाची एक भाषा आहे. The devil has framed the language of this world. आणि सैतानाने या जगाची भाषा तयार केलेली आहे. I'm not talking about English, Hindi, Marathi, Tamil. आणि अशी प्रत्येक भाषा म्हणजे ती इंग्लिश, तमिळ, मराठी अशी नाही. Whether it is English, Hindi, Marathi, the way that you speak, ज्या प्रकारे तुम्ही बोलता, it either has the language of heaven or language of this world. मग ती भाषा एक तर स्वर्गाची असेल किंवा नरकाची असेल. The Bible says when disciples were there in the upper room, आणि जे पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की जेव्हा शिष्य त्या वरच्या माडीवर बसलेले होते, 120 disciples were there, 120 होते तिथे. and the Bible says Holy Spirit came, आणि पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला. and Holy Spirit came. आणि पवित्र आत्मा तिथे उतरला. What happened in that place? मग त्या जागेमध्ये काय घडलं? The Bible says there were tongues of fire. तिथे जिभेवर अग्नी आला. अग्नीच्या जिभा अग्नि होत्या. के समान वो जीभ आई अग्नीच्या जिभा आल्या और हर एक 120 शिष्यों के ऊपर जाके बैठ गई. हालेलुया. You know why tongues of fire? आणि का त्या जिभा आल्या अग्नीच्या? Because God says, कारण देव म्हणतो, when this tongue of fire comes, जेव्हा ही अग्नीची जीभ तुमच्यावर उतरेल, it will replace the tongue of this world. आमेन. मग तुमच्यातली ती जगाची जीभ आहे, जी भाषा आहे, ती त्याची जागा घेईल. That's why God says, I release the tongue of fire. आणि म्हणून देव म्हणतो की ह्या अग्नीच्या जिभा मी पाठवल्या. God wants the language of his children to change. आणि देवाला हवंय की त्याच्या लेकरांची भाषा बदलली जावी. They are born again in the spirit. आणि ते आत्म्यामध्ये नवीन जन्म पावतात. But they are not changed in their way that they're speaking. पण ते ज्या प्रकारे बोलतात ती त्यांची भाषा ते बदलत नाही, त्याचा स्वभाव बदलत I नाही. am very confidently saying many people's lives are what it is today not because of God. आणि मी खात्रीने सांगू शकतो की आज लोकांचं जीवन जे आहे ते त्यांच्या वो जो स्थिति में है वो परमेश्वर की वजह से नहीं है, वो शैतान की भी वजह से नहीं है. It is because of you. कारण ते तुमच्या शब्दामुळे आहे. It is because of you. तुमच्यामुळे ते आहे. God made you the architect of your life. आणि देवाने तुम्हाला तुमच्या जीवनाचा आर्किटेक्ट बनवलेला आहे. शिल्पकार, आर्किटेक्ट. आपका जीवन कैसे बनाना है वो आपके जुबान में है. आमेन. आपका जीवन आपको कैसे रखना है, कैसे बनाना है, वो आपके हाथ में है, परमेश्वर के हाथ में नहीं है, ना ही शैतान के हाथ में है. हालेलुया. God says there is power of life in your tongue. आणि देव म्हणतो तुमच्या जिभेमध्ये जीवनाचं सामर्थ्य आहे. If there is power of life in your tongue, जर जीवनाचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे जिभेमध्ये, then there is power of healing in your tongue. मग तुमच्यामध्ये त्या आरोग्याचं सुद्धा सामर्थ्य There is आहे. a power of blessing in your tongue. आशीर्वादांचं सामर्थ्य आहे. That means there is a power to bless someone in your tongue. याचा अर्थ तुमच्या जिभेने कोणाला तरी तुम्ही आशीर्वादित करू शकता. There is a power to bless and prosper someone in your tongue. आमेन. आणि याचा अर्थ तुम्ही एखाद्याला आशीर्वादित करू शकता. But if you look at your own life, पण जर तुम्ही तुमच्या जीवनाकडे पाहिलं, we must evaluate how much of God's word we speak and how much of this world's way we speak. मग तुम्ही परीक्षण केलं पाहिजे की किती आपण देवाचे शब्द बोलतो वचनानुसार, की आपण ह्या जीवनाचे शब्द बोलतो, जगाचे शब्द बोलतो. बाजू वाला आया, ओके, बाजू वाला आया, बोला अच्छा आज क्या थोड़ा बराबर नहीं लग रहा है. ओके, राइट, क्या हो गया? थोड़ा सा बीमार लग रहा है ना, ये थोड़ा वातावरण खराब हो गया है, बारिश हुआ है ना सब जगह, तो क्या हो गया? थोड़ा कीड़े मकोड़े बढ़ गए, थोड़ा सा बीमारी बढ़ गया, माइक्रो ऑर्गेनिजम्स बढ़ गए, क्या बोलते हैं, जंतु बढ़ गए. हाँ, सब जगह फैला है ब्रदर. आपको, मेरे को भी है, हाँ करेक्ट, बिलीवर्स सेइंग, विश्वासु लोग, आपको बीमार है, मैं भी बीमार है, बराबर है, ये सब बढ़ रहा है ना ब्रदर. ये सब क्या बोलते हैं, पैंडेमिक आ गया, एपिडेमिक है, हाँ आपको भी, मेरे को भी हो गया. हाँ करेक्ट. सो वी ऑल सिट इन द सेम बोट. मग आपण काय करतो? एकाच बोटीमध्ये त्यांच्या बरोबर बसतो. व्हॉट वी डू इज, यू नो, आपण काय करतो? वी ट्राय टू फिट आवरसेल्फ इन दिस वर्ल्ड. आपण स्वतःला या जगामध्ये फिट करायचा प्रयत्न करतो. उसको बुरा नहीं लगना चाहिए.
और उसने बोला मैं भी उसमें जाके बैठ जाता हूं ना, मैं भी उसके साथ फिट हो जाता ना. बट यू आर अगेन्स्ट द वर्ल्ड. पण तुम्ही जगाच्या विरुद्ध आहात. व्हॉट द वर्ल्ड ब्रिंग्स, आणि जे जग आणतं, यू आर नॉट इन लाईन विथ दॅट. तुम्ही त्या रांगेत नाहीत. यू आर इन लाईन विथ व्हॉट गॉड सेड. पण तुम्ही कोणत्या रांगेत आहात? जे वचन सांगतं त्याच्या. गॉड सेड यू विल रिमेन हेल्दी. देव म्हणतो की तुम्ही आरोग्यदायी आहात. गॉड सेज यू आर हील्ड. देव म्हणतो तुम्ही आरोग्याने भरलेले आहात. Whether sun goes high or sun goes low. आणि सूर्य म्हणजे उष्णता जास्त असो किंवा कमी असो, गर्मी बढ़े गर्मी कम हो, बारिश बढ़े बारिश कम हो, आप बीमार नहीं रहेंगे. आमेन. Praise God. Hallelujah. The Bible says neither the heat of the day nor the moon will affect you. आणि वचन काय सांगतो? दिवसाचा सूर्य रात्रीचा चंद्र मला कधी बाधणार नाही. दिन का सूरज रात का चांद आपको अफेक्ट नहीं करेगा. हालेलुया. परमेश्वर ने उसको आपको अफेक्ट करने के लिए नहीं बनाया है. हालेलुया. Amen. When the devil brings such theories, पण हे कोण आणतं? सैतान असे शिक्षण घेऊन येतं. and we keep saying and talking the theories of what the devil brings. आणि जे सैतानाने शिक्षण आणलं तेच आपण बोलत बसतो. You go to the office. तुम्ही जेव्हा नोकरीच्या ठिकाणी ऑफिस मध्ये जाता, आज का ना ब्रदर बहुत टफ दिन है, आज बहुत लाइन में बहुत काम है ब्रदर, पता नहीं आज होगा क्या नहीं होगा. See where we start. आपण इथूनच सुरुवात करतो. We start with doubt. आपण शंकेने सुरुवात केली. We start with unbelief. आणि अविश्वासाने आपण सुरुवात केली. You know the devil continuously bombards your mind. आणि सैतान तुमच्या मनावर नेहमी हल्ले करत असतो, विचार घालत असतो त्याचे. He'll feed you with in your eyes. आणि तुमच्या मनामध्ये तो विचार घालत असतो. And he's just waiting how and when you come out with your words. आणि तो पाहत असतो की कधी तो त्याचे शब्द तुमच्या मुखातून बाहेर येतील. ना त्याचे शब्द नहीं, वो अपने माइंड में ऐसा चित्र बनाता है, आपको ऐसे चित्र दिखाता है, ऐसे विचारों को डालता है और रुकता ये कब जाके नेगेटिव बात करेगा, कब जाके ये नेगेटिव कन्फेस करेगा, कब जाके डर बात करेगा, कब जाके अविश्वास बात करेगा. जिस समय उसने वो बात किया मैं वो शब्द कैच करूंगा. आई एम टेलिंग यू, यू आर द वन हु आर गिविंग वेपन्स टू द डेविल. आणि तुम्हीच आहात जे सैतानाला ते शस्त्र देताय. नो, द डेविल डजंट हैव एनी वेपन्स. आणि सैतानाकडे कुठलेही शस्त्र नाहीत. हु इज प्रोवाइडिंग द वेपन्स? यू नो, पण ते शस्त्र कोण देतंय त्याला? तुम पर अटैक करने के लिए, तुमच्यावरच हल्ला करण्यासाठी. तुम और मैं. तुम्ही स्वतःच नेगेटिव बात करके, निगेटिव्ह बोलून, डर बात करके, नकारार्थी बोलून, अविश्वास बात करके, घर में थोड़ा कमतरता हो गया ना, देखो मैं बोला था ना घर में नहीं रहेगा, ये सब एक 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 करके जा रहा. नेगेटिव अविश्वास, ये हम लोग ने डेविल के हाथ में दे दिया. ये ले शैतान, ये मेरा शब्द है, ये ले और मेरे ऊपर अटैक कर. This is the fact I'm telling you. आणि हे सत्य आहे, मी तुम्हाला सांगतो. You are not realizing when you say, पण तुम्हाला कळत नाही जेव्हा तुम्ही बोलता, how the devil takes control of your words. कधी ते सैतान तुमच्या शब्दांचं नियंत्रण करतो. The Lord has shown in a spiritual way. आणि देवाने मला आत्मिकरित्या दाखवलं. Your words are so powerful. तुमचे शब्द एवढे सामर्थ्यशाली असतात. You can create something which is not there. आणि काहीतरी तिथे नाही आहे त्या गोष्टी तुम्ही तिथे उत्पन्न करता. You will say, Pastor, I need a job. तुम्ही म्हणता मला नोकरीची गरज I आहे. need a job. मला नोकरीची गरज आहे. And you say, Father, I'm praying so that you may bless me with a good job. आणि तुम्ही प्रार्थना करता की मला पित्या एक नोकरीची गरज आहे, तू मला चांगली उत्तम नोकरी देशील. Okay, praise God, you've prayed. तुम्ही प्रार्थना केली, गुड. After you've prayed, आणि प्रार्थना केल्यानंतर दो दोस्त आते, क्या जॉब आया क्या, इंटरव्यू दिया क्या? नहीं दिया ना. दिया, इंटरव्यू दे के आए, पता नहीं आएगा क्या नहीं आएगा. वो बॉस ने बहुत क्वेश्चंस पूछा, मैंने जितना हो सका दिया, पता नहीं मिलेगा क्या नहीं मिलेगा. That's where the devil took advantage. आणि इथेच तो सैतान त्याचे शब्द टाकतो. You cancelled your prayer of faith. तुम्ही तुमची विश्वासाची जी प्रार्थना आहे ती कॅन्सल करता. हम लोग प्रेयर बहुत अच्छा करते हैं, हम लोग सबसे प्रेयरफुल लोग हैं. प्रेयर में एक भी नेगेटिव नहीं है प्रभु, एक भी नेगेटिव नहीं. प्रार्थना में ना सब बेस्ट चाहिए. करेक्ट? कितने लोग ने नेगेटिव प्रेयर किया? प्रभु आज के बाद ना कभी जॉब मत दे मेरे को प्रभु. ऐसा किसने प्रेयर किया?
सब लोग लॉर्ड गिव मी द बेस्ट जॉब लॉर्ड, हालेलुया. गिव मी द बेस्ट थिंग्स ऑफ दिस अर्थ. मेरे को सब बेस्ट है प्रभु. हाँ, प्रेयर खत्म होने के बाद आई टेल यू चित्र क्या होता है. बाहर जैसे आता है, दोस्त मिळता आहे, नातेवाईक मिळतात, सगळे भेटतात. काय झालं? नाही अजून तर नाही, दिसत तर नाहीये, पण बघू. झालं तर झालं, हुआ तो हुआ, नहीं तो ठीक है, वापस से प्रेयर करेंगे. द रियल अटॅक इज नॉट इन टाइम ऑफ प्रेयर. आणि प्रार्थनेच्या वेळेस हल्ला होत द नाही, रियल अटॅक इज आफ्टर यू प्रेड. पण प्रार्थना केल्यानंतर मग हल्ले होतात. That's where you need to be very careful of what you are saying. आणि तिथेच तुम्ही काळजीपूर्वक राहायला पाहिजे, तुम्ही काय बोलत आहात त्या शब्दांवर. The moment these words are manufactured in your heart, आणि ज्या क्षणी ते शब्द तुमच्या हृदयात उत्पन्न होतात, the devil catches it. सैतान ते पकडायचा प्रयत्न करतो मग, And he catches it and keeps it in his pocket. आणि तो पकडून त्याच्या बरोबर ते ठेवतो. Right time आने दो, योग्य वेळ येऊ द्या, योग्य समय आने दो. I will use his own words against him. आणि मी त्याचेच शब्द ते मी पकडेल आणि त्याच्या विरुद्ध वापरेल. Are you getting what I'm saying? तुम्हाला समजतंय का? I'm telling you a very deep spiritual truth. आणि मी खूप खोलवरचं आत्मिक ज्ञान तुम्हाला देत आहे. No one must have shared you. कदाचित कोणी तुम्हाला सांगितलं नसेल, But I'm telling you, it is by your own words you are receiving, or by your own words you are losing it. आणि तुमच्या शब्दाने एक तर तुम्ही मिळवता किंवा एक तुमच्या शब्दाने तुम्ही गमावता. It's either by your own words God is blessing you, or either by your own words you are losing the blessings of God. आणि देवाच्या तुमच्या शब्दाद्वारे तुम्ही देवाचे आशीर्वाद घेता किंवा तुमच्या शब्दाद्वारे देवाचे आशीर्वाद तुम्ही गमावता. Don't match yourself with what the world is saying. आणि जग काय सांगतं त्याच्याबरोबर तुम्ही फिट होऊ नका. Don't match or don't agree with what the world says आणि every time. जग काय सांगतंय त्याच्याबरोबर तुम्ही ऍग्री करू नका. Because your language is not of the language of this world. कारण तुमची भाषा ही जगाची भाषा नाही. Your language is a kingdom language. तुमची भाषा ही देवाच्या राज्याची भाषा असली Kingdom पाहिजे. language does not talk negative. आणि देवाची जे राज्याची भाषा आहे ती कधीच नकारात्मक शब्द बोलत नाही. Kingdom language always says yes and amen. आणि ती नेहमी हो आणि आमेनच असते. Kingdom language says it is possible. आणि ती काय सांगते आपल्याला की हे शक्य आहे. Kingdom language says it will never die. Life will come. Kingdom language is always yes. आमेन. ती नेहमी होच असते. God never says no. देव कधीच नाही बोलत नाही. No. The Bible says my words are yes and amen. देव म्हणतो माझे शब्द नेहमी यस आणि हो आणि आमेनच असते. क्योंकि उसका लैंग्वेज, परमेश्वर कहता है मेरा लैंग्वेज हमेशा हाँ और आमेन ही है. आमेन. Praise God. यानी कि आप जब भी बात करोगे आप हाँ ही बात करोगे, प्रभु देगा, जरूर देगा. परमेश्वर ने दे दिया है मुझे. आमेन. आमेन. हालेलुया. आप बीमारी नहीं, प्रभु ने चंगाई दे दिया है मुझे. आमेन. This is your language. अशी तुमची भाषा असली पाहिजे. We don't conform ourselves with the world. आपण आपल्या स्वतःला त्या जगाबरोबर समरूप मॅच करत करू नाही. नये. हम लोग खुद को जग के साथ समरूप नहीं करते. क्योंकि मैं ट्राई करता हूं उनके साथ फिट होने को, उनको अच्छा लगेगा. गॉड सेज यू आर गोइंग इन द ऑपोजिट डायरेक्शन ऑफ द वाटर करंट. आणि तुम्ही प्रवाहाच्या उलटे चाललेला आहात. लास्ट वीक द लॉर्ड टोल्ड मी, आणि मागच्या आठवड्यात देवाने मला दाखवलं, यू आर सांगितलं, गोइंग अगेंस्ट द फ्लो ऑफ द वर्ल्ड. आणि तुम्ही जगाच्या विरुद्ध दिशेने जात आहात. एक जिंदा मछली पानी के विरुद्ध बहाव में जाएगी, मरी हुई मछली पानी के बहाव के साथ जाएगी, लेकिन जिंदा मछली उसको चीर कर जाएगी. हालेलुया. The living fish will go against the water current. हालेलुया. You're getting what I'm saying? You are a living fish. आमेन. तुम्ही जिवंत मासे आहात. You are a living person. तुम्ही जिवंत मनुष्य You आहात. are expected to go against the world. आणि तुम्ही जगाच्या विरुद्ध जायला हवं. When I'm saying against the world, not fighting with the world. याचा अर्थ ते जगाबरोबर भांडायचं नाहीये. Against the thought process of the world. जगाची विचारसरणी आहे त्याच्या विरुद्ध. Against the belief system of the world. जगाची जी विश्वास करण्याची जी क्षमता आहे त्याच्या विरुद्ध. Because your belief system is of the word of God. आणि तुमचा विश्वास काय आहे? देवाचं वचन. Praise God. That's why you are going to go against the world system. आणि म्हणून तुम्ही जगाच्या विरुद्ध जाणार, प्रवाहाच्या विरुद्ध. तो थोड़ा सा against ये आएगा, दबाव आएगा. क्यों? क्योंकि तुम विरुद्ध दिशा में जा रहे हैं. लोग थोड़ा सा बात करेंगे, नो प्रॉब्लम, बट यू मस्ट स्टिक टू योर फेथ. पण तुम्ही तुमच्या विश्वासाला धरून राहिलं पाहिजे. तुमच्या विश्वासाला धरून राहिलंच पाहिजे. Don't change your language. तुमची भाषा बदलू नका. Don't change your confession. तुमचे जे कन्फेशन्स आहेत, घोषणा आहेत, त्या बदलू नका. I can't speak many things openly today.
आणि मी आज पूर्णपणे मोकळीकतेने बोलू शकत नाही. I would have gone a little deeper. मी खोलवर ह्याच्यावर शिक्षण देऊ शकतो. The Lord said, the forest fire. आणि जो वनवा आहे, फॉरेस्ट फायर वनवा देखा है, बघितलंय अमेरिका का? में हर टाइम होता है ना? द फॉरेस्ट फायर इज or it starts or it gets activated by what? A small very small spark. आणि वनवा कसा पेटतो? एक छोट्याशा चिंगारीने. A small spark. एक छोट्याशा. One small spark आणि एक छोटासा तो चिंगारी आपण म्हणतो ते can burn the whole forest. ते अख्ख्या त्या जंगलाला पेटवून देतं. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, our tongue आपली जी जीभ आहे is like that small spark. ती त्याप्रमाणे त्या स्पार्क प्रमाणे आहे, चिंगारी प्रमाणे. If you use it in the right way, जर तुम्ही ती योग्य प्रकारे वापरलीत, you'll be blessed. तुम्ही आशीर्वादित होताल. Otherwise the whole forest will be on fire. नाहीतर मग ते पूर्ण जंगल पेटून जाईल. I'm telling you. मी तुम्हाला सांगतो. And this is what the Lord told me. आणि हेच देवाने मला सांगितलं. Many of the things that were there with you, आणि अनेक गोष्टी ज्या तुमच्या बरोबर आहेत, the blessings which were with you, आणि जे आशीर्वाद तुमच्या बरोबर होते, the things that you possessed, आणि ज्या गोष्टी तुमच्या होत्या, the things that were in your custody, आणि ज्या गोष्टी तुमच्याकडे होत्या, many things were on fire because of your own words. आणि तुमच्या शब्दाद्वारे त्या पेटल्या गेल्या किंवा तुमच्यापासून त्या निघून गेल्या. The Lord brought the harvest in your life. देवाने हंगाम तुमच्या जीवनामध्ये आणला होता. But before you cut, it was on fire. आणि तो हंगाम तुम्ही घेण्याच्या अगोदरच तो पेटून गेला, तो वनवा. Because of your confession. आणि त्याचं कारण काय आहे? तर तुमचे कन्फेशन्स, Because तुमचं बोलणं, of your words. तुमचे शब्द. Life and death जीवन आणि मरण is in your tongue. ते तुमच्या जिभेमध्ये आहे. You know, if you see the snake, तुम्ही सापाला जर पाहिलं, the snake has got a biforked tongue. त्याच्याकडे दोन नांगे असतात, दोन नांगे दात नहीं. असतात. No, no, tongue. जीभ त्याची जीभ कैसा दुभागलेली है? असते. दुभागलेली है. एक नहीं रहता है, दो रहता है. We don't speak the language of the snake. आपण सापाची भाषा बोलत नाही. ये भी वो भी, ऐसा भी बात करने का, वैसा भी बात करने का, अच्छा भी बात करने का, बुरा भी बात करने का. God says you have to speak one language. देव म्हणतो एकच भाषा तू बोल. The devil's language is both mixed. ये भी बात करने का, वो भी बात करने का. सैतानाची भाषा अशी मिक्स असते, हे पण आणि ते पण. We don't speak that language. आपण ती भाषा बोलत नाही. The devil taught this language to the world. आणि सैतानाने ती भाषा त्या जगाला शिकवलेली आहे. But God's Spirit taught us heavenly language. आमेन. पण देवाच्या आपल्याला स्वर्गाची भाषा शिकवलेली When आहे. he came, he said, I will teach you my language. आणि जेव्हा तो आला, तो म्हटला मी तुम्हाला माझी भाषा शिकवेन. And only when you go with this language, you will receive everything that you want in this life. आणि जेव्हा तुम्ही या भाषेने जाताल, तेव्हा मग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे हवं ते मिळवताल. When you start speaking this language, every path that you walk on will be full of blessings. आणि मग जेव्हा तुम्ही ही भाषा बोलताल, जेव्हा मग तुम्ही ज्या मार्गाला जाताल तो समृद्धीचा मार्ग Because असेल. your words, as you keep saying it, मग जेव्हा तुम्ही ते शब्द बोलत राहता, they are going and falling in your future. आणि ते तुमच्या भविष्यामध्ये जाऊन पडतील. And as you walk towards your future, आणि जसं तुम्ही तुमच्या भविष्याकडे जाताल, you will see your words grown high. आमेन. मग तुम्ही पाहताल तुमचे शब्द तिथं उंच उगवून आलेले आहेत. And your words have brought fruit. आणि त्या शब्दांनी फळं आणलेली आहेत. Fruit of what? आणि कशाची फळं? Fruit of life. जीवनाची फळं. Fruit of life. तुमच्या जीवनाची फळं. Otherwise your negative words, when you speak, it is going in your future. आणि जेव्हा तुम्ही नकारात्मक बोलता, ते तुमच्या भविष्यामध्ये जातं. And it is sown in your future. तुमच्या भविष्यामध्ये ते पेरलं जातं. When it comes up, आणि जेव्हा ते उगवतं, it will have the fruit of death. मग ते मरणाचे फळं असतील. That's why the Bible says, choose which fruit you want to eat. आणि म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की तुम्ही कुठलं फळ खाणार हे तुम्ही निवड करा. वो फल कौन लाया है? आणि ती फळं कोणी आणली? हम लेकर आए. हमारे बीज बोने के द्वारा वो फल आया है. डेविल ने सिर्फ फायदा लिया हमारे शब्द का, लेकिन फल हमारे बोने की वजह से आया है. So don't blame God.
म्हणून देवाला दोष देऊ नका And don't blame the devil also. आणि सैतानालाही दोष देऊ नका. It's good, it's very easy to blame the devil and bind him from everything. आणि हे खूप सोपं आहे सैतानाला दोष द्यायचं, त्याला बांधत कुछ बसायचं. हो गया ना, बांध लो प्रभु शैतान का. अरे शैतान बोले मैं है नहीं उधर, तुम किसको बांध रहे हो? It is not because of the devil. आणि हे सैतानामुळे नाही, It is by my own sowing that I'm receiving what I have sown. हे माझ्या पेरण्यामुळे आहे जे मी आज कापणी करत आहे. Your words are seed. आणि तुमचे शब्द हे बी प्रमाणे आहेत. They are falling wherever you are saying it. आणि जिथे तुम्ही बोलता तिथे ते पेरले जातात. If today I am speaking this, I am sowing it in your lives. आणि आज जर मी हे बोलत आहे तर मी तुमच्या जीवनामध्ये ते पेरत आहे. It is becoming a blessing to me. It is becoming a blessing even to you. आणि जे मला आशीर्वादित होत आहे ते तुम्हाला सुद्धा आशीर्वादित होत आहे. Praise God. Hallelujah. You have to choose your company. आणि तुम्ही तुमची जी काही मित्रमंडळी आहे, सहभागिता आहे, ती निवड त्याची योग्य केली Because पाहिजे. what they say, you become the ground for it. आणि ते जे काय बोलतील तेच प्रमाणे तुमचं ते पाया होईल. जो बात करेंगे वो आप उनके लिए भूमि बन जाओगे, वो आपके अंदर बोते रहेंगे. और हम लोग बोले हाँ आ जाओ, बात कर. Let it come in my mind. Let it. A time will come, it will start growing. आणि अशी वेळ येईल मग ते उगवायला लागेल ते शब्द. That's why God says, choose your companions. आणि म्हणून देव आपल्याला सांगतो की तुमची सहभागिता तुम्ही निवड करा, योग्य निवड करा. आपके दोस्त, आपके आसपास, आपके आजू-बाजू, आपकी संगत कौन है ये आप चूज करो. हालेलुया. Why? Because what they say is going to come in your life. कारण ते जे बोलतील ते तुमच्या जीवनात उगवून येईल. Praise God. हालेलुया. When you have divine fellowship, आणि जेव्हा तुमच्या बरोबर दैवी तुमची सहभागिता असेल, divine words will be sown in you. आमेन. मग दैवी शब्द तुमच्यामध्ये पेरले जातील. And divine fruits will come. आणि दैवी फळं उगवतील. The fruit of life. जीवनाचे. The fruits of blessing. आशीर्वादाची फळं. Praise God. हालेलुया. So from tonight, म्हणून आज रात्री God says, change your language. देव म्हणतो तुमची भाषा बदला. Change your language. तुमची भाषा बदला. The moment you change your language, ज्या क्षणी तुम्ही तुमची भाषा बदलता, your harvest will change. आमेन, तुमचा हंगाम सुद्धा बदलेल. Your harvest will be different. तुमचा हंगाम हा वेगळा असेल. What harvest you are expecting will come when you change your language. आणि तुम्ही जी अपेक्षा करता हंगामाची, त्या हंगाम कधी येईल जेव्हा तुम्ही तुमची भाषा बदलताल. Praise God. When you Hallelujah. start sowing the word, जेव्हा तुम्ही शब्द पेरायला सुरुवात करता, you will wait. Even if you see, oh, 2 months have happened, no problem, you have sown the word. तुम्ही वाट पाहताल, तुम्ही म्हणताल 2 महिने झाले मी फळ नाही पाहिलं, पण तरी वाट पहा. Keep thanking God. Yes, Lord, the word of God is sown. आमेन. देवाला धन्यवाद देत जा. And tell the Lord, Lord, I know it is growing. आणि म्हणा देवाला की मला माहिती आहे परमेश्वर हे उगून येणारच. I know it is growing. ते वाढत आहे. A day will come. आणि एक असा दिवस येईल, You will see a big harvest. तुम्ही मोठा हंगाम पाहताल. A harvest of what you spoke for yourself. आणि कुठला हंगाम, जे शब्द तू बोलला त्याचे. Take this very seriously. आणि हे खूप गंभीरतेने घ्या. We are the architect of our life. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. Don't blame God. देवाला दोष देऊ नका. The more you keep saying negative, आणि जेवढं तुम्ही नकारात्मक बोलताल, the more you keep saying anti-word of God, आणि जेवढं तुम्ही वचनाच्या विरुद्ध बोलताल, the more the devil is powered. मग तेवढंच सैतानाला सामर्थ्य मिळेल. He is empowered. आणि तो सामर्थ्यशाली होत जाईल. And we say, devil को देखो कितना पावर है, कितना पावर है. क्यों पावर है मालूम है? तुम लोग ने दिया, मैंने दिया. बात कर करके, ये ले devil, I am giving you power. That's what happened in the Garden of Eden. आणि हेच त्या बागेमध्ये घडलं. एदन बाग में यही हुआ. क्या हुआ? जो परमेश्वर ने आदम हवा को दिया, उसने डिसेप्शन में शैतान के हाथ में दे दिया. त्याने लबाडीने ते घेतलं. आज भी वही कर रहा है. आज पण तो तेच करतो. डिसेप्शन के द्वारा तुम उसको वर्ड्स का सामर्थ्य उसके हाथ में दे रहे हो. आणि लबाडीने तुम्ही ते शब्दांचं सामर्थ्य त्याच्या हातामध्ये देताय. You are not realizing how much powerful your words are. आणि तुम्हाला समजत नाही तुमच्या शब्दांमध्ये किती सामर्थ्य आहे. You do an experiment for 1 week. आणि 1 आठवडा तुम्ही त्याचा प्रयोग करा. 1 week. 1 आठवडा. Very consciously. आणि खूप जाणीवपूर्वक. Even if you don't speak for the whole week, it is okay. आणि जर आठवडाभर तुम्ही बोलला नाही तरी चालेल. In the whole week,
पूर्ण आठवड्यामध्ये speak only 10 statements, फक्त 10 असे वाक्य बोला, but speak those 10 statements from the word of God. पण ते 10 वाक्य कुठले असले पाहिजेत? देवाच्या वचनातून. If you do this exercise, जर तुम्ही असं सराव केलात, I'm telling you, मी तुम्हाला सांगतो, your own spiritual life will be at a different level. आमेन, तुमचं आत्मिक जीवन हे वेगळ्या स्तरावर असेल. Your own spiritual strength will be the highest strength. आमेन, तुमची आत्मिक जी सामर्थ्य आहे ते वेगळ्या स्तरावर असेल. Your own experience with God is going to be different. आणि तुमचं देवाबद्दलचे अनुभव वेगळे असतील. It's better not to speak आणि न बोलणं हे उत्तम आहे मग, than to speak anything which is not from the Bible. आणि देवाच्या वचनानुसार न बोलणं हे त्यापेक्षा काहीच न बोलणं हे उत्तम आहे. But when you speak the word, पण जेव्हा तुम्ही शब्द बोलता, वचन बोलता, the angels of God which are around, आणि जे देवाचे दूत तुमच्या भोवती आहेत, they get activated. आमेन, ते सक्रिय होतात. They are empowered. त्यांना सामर्थ्य मिळतं. They get the instruction of what that word message is. आणि त्या शब्दातून काय संदेश आलाय ते तो घेतात. Even if you say one positive word from the word of God, आणि जर तुम्ही देवाच्या वचनानुसार एक जरी शब्द बोलता, they are activated and they are released. आमेन, आणि मग ते सक्रिय होतात आणि काम करायला सुरुवात करतात. I am seeing the angelic ministry. I'm seeing the angelic ministry. आणि मी ही देवाची देवदूतांची सेवा पाहिलेली आहे. And I am believing it to grow as we move on. आणि मी विश्वास धरतो जसं आपण पुढे जाऊ ही सेवा वाढत जाईल. I'm not sure about what you believe. आणि तुम्ही कशावर विश्वास ठेवता हे मला माहित नाही. If you want to struggle, it is your choice. आणि जर तुम्हाला संघर्ष करायचा आहे तर ती तुमची निवड आहे. But God says, I don't want my children to struggle. I will send my angels for their help. आणि देव म्हणतो मला नकोय की माझ्या लेकरांनी संघर्ष करावा, मी माझ्या दूतांना पाठवतो त्यांच्या मदतीसाठी. God says, when my children will realize that I have given them such powerful beings from heaven, आणि जेव्हा माझी लेकरं जाणून घेतील की मी एवढं सामर्थ्यशाली मदत त्यांना स्वर्गातून पाठवलेली they will आहे, never keep silent. मग ते कधीच शांत बसणार They will नाहीत. keep thanking God, praising God, speaking the word of स्तुती God. आराधना करतील, देवाला धन्यवाद देत राहतील. क्या होगा उससे? उससे क्या क्या होगा होगा? त्यानी? आपके एंजल्स और स्ट्रांग हो जाएंगे, आपके Hallelujah. एंजल्स और बलकट हो जाएंगे, आपके एंजल्स ऑल एक्टिवेटली काम करते रहेंगे. हाउ? कसं? By what you say. तुम्ही जे बोललाय त्यानुसार. They are connected to your words. ते तुमच्या शब्दांनी जोडलेले आहेत. They are not connected to any other thing but your words. ते तुमच्या शब्दांनी जोडलेले आहेत. When anything which is anti-word of God comes out of our mouth, आणि जेव्हा देवाच्या वचनाच्या विरुद्ध काही गोष्टी तुमच्या जिभेतून बाहेर येतात, they are confused. ते गोंधळून जातात. They don't know what this is. मग त्यांना कळत नाही हे काय आहे. वो पता ही नहीं चलता ये क्या है, ये क्या बात किया, मेरे को समझ में नहीं आया, because I am not getting any instructions from the Father. कारण मला पित्याकडनं कुठली सूचना येत नाहीये, हे काय बोललेत हे मला कळत नाहीये. क्योंकि वो वर्ड हेवन का नहीं है. अगर हेवन का नहीं है तो पिता से इंस्ट्रक्शंस नहीं आएगा एंजल्स को, और एंजल्स कुछ भी हेल्प नहीं कर पाएगा. लेकिन वो नेगेटिव वर्ड पक्का जरूर कोई और उठाएगा. जो मैलो दूर बैठा है, ही विल कम. तो येईल. मग You and I, by our negative confession, attract the presence of the enemy. तुमच्या आणि माझ्या निगेटिव्ह जे नकारात्मक शब्दांद्वारे जो मैलावर बसलेला सैतान आहे तो आकर्षित होईल. The more your words and your confession is biblical, आणि जेवढे तुमचे शब्द आणि कन्फेशन्स हे देवाच्या वचनाला धरून असतील, you will never be attacked by the devil in any form. मग तुम्ही कधीच सैतानाच्या हल्ल्यामध्ये येणार नाही. He can do a lot of plans. तो अनेक त्या योजना आखेल. वो करने दो उसको, जो plans करना है करने दो, but it will not touch you. तो तुम्हाला स्पर्श करू शकणार Because नाही. your angels are very powerful. कारण तुमचे दूत हे खूप सामर्थ्यशाली More powerful than the demons. आणि त्या दुरात्म्यांपेक्षा. One angel is enough for all the satanic kingdom to be destroyed. One आणि angel. एक दूत पुरेसा आहे सैतानाचं पूर्ण राज्य नष्ट पूरा करण्यासाठी. शैतान का राज्य को डिस्ट्रॉय करने के लिए शैतान समेत एक पवित्र दूत काफी है. आपको प्रभु ने 2 दिया है. आपके साथ जैसे आप सेवकाई करोगे, परमेश्वर और पवित्र दूत लाएगा. आप Hallelujah. कितने पावरफुल हो गए सोचो. Then why are you and I, why are we thinking of what the devil is doing? आणि मग आपण काय विचार करतो की काय सैतान काय करत आहे. You don't know what you are. तुम्हाला माहित नाही की तुम्ही कोण आहात. What is your place and position in Christ? तुमची जागा ख्रिस्तामध्ये काय आहे. God is such,
given you a place and position. देवाने तुम्हाला अशी जागा दिलेली आहे. I don't know how to say, but you are not anywhere, even the reach, devil reach भी नहीं कर सकता है. आपको क्या बोल सकते हैं ना, reach का मतलब क्या है? He cannot even reach you. तुमच्या पोहोचच्या खूप बाहेर आहे. Because we are seated in heavenly places. आमेन. कारण तुम्ही स्वर्गीय राज्यात बसलेले आहात. हम स्वर्गीय स्थानों में बैठे ऊपर परमेश्वर के साथ. पर हम लोग बोल रहे डेविल कुछ तो करेगा. किधर? जीसस के बाजू में बैठ के डेविल कुछ तो करेगा. जीसस बोला यू आर सिटिंग विथ मी इन हेवन. तू आणि देव म्हणतो की तू माझ्या बरोबर बसलाय स्वर्गामध्ये. तू मेरे बाजू में बैठ के डेविल का चीज बोल रहा है. दिस इज अ फैक्ट आई एम टेलिंग यू. ये स्पिरिचुअल पिक्चर में बता रहा हूं. जब हम लोग प्रभु यीशु मसीह के साथ स्वर्गीय स्थानों में उसके सिंहासन पर विराजमान है, उसका अधिकार मेरे अंदर है, तब भी मैं जाके शैतान क्या कर रहा है, शैतान ये लाएगा, शैतान वो डर, एवरीथिंग वी आर स्पीकिंग बिफोर क्राइस्ट. आपण हे सर्व ख्रिस्ता समोर बोलत आहोत. And Jesus is wondering, is this fellow aware where he is sitting? आणि तो म्हणतो याला माहिती आहे की हा कुठे बसलेला आहे. Far above spiritual principalities and powers. आमेन. कोई डेविल उधर नहीं जा सकता है. कोई शैतान उधर पहुंच भी नहीं सकता है. और उधर बैठ के हम लोग टेंशन में. ये हम लोग का टेंशन कभी जाएगा पता नहीं है. हम लोग सोचना कभी बंद करेंगे, आई डोंट नो. The change in your mind will come when you start renewing your mind by the word of God. आणि जेव्हा तुम्ही मनाचं नाविन्यकरण करताल वचनाद्वारे, तेव्हाच तुमची मानसिकता पण बदलेल. Are you agreeing with me? Is this happened? असं घडलंय का? Our fruit is in our tongue. आणि फळ जे आपल्या जिभेमध्ये आहे. What I am today is because of my tongue. आणि मी आज जे काय आहे ते माझ्या जिभेच्या मुळे आहे. I'm telling you. Whatever is your place and position and your condition is because of our own tongue. आणि आज तुमची जी काही परिस्थिती आहे ती तुमच्या शब्दांमुळे आहे. Husbands, don't blame the wife. आणि पतींनो आपल्या पत्नीला दोष देऊ नका. तू ऐसा बात करती ना, तू ऐसा करती है ना, इसलिए पूरा घर ऐसा है. वाइफ बोलते तुम ना हर टाइम ऐसा करती इसलिए सब ऐसा हो रहा है. ये लाइफ चलते रहता है. डेविल बाहर मस्त, वाओ नाइस पिक्चर, वंडरफुल सीन, क्रिश्चियन फैमिली. डोंट ब्लेम एनीवन. कोणालाही दोष देऊ नका. योर फैमिली इज नॉट इन दैट कंडीशन बिकॉज ऑफ योर हस्बैंड और वाइफ. आणि तुमचे कुटुंब तुमच्या पत्नी किंवा पतीमुळे तसं नाहीये. इट्स नॉट बिकॉज ऑफ द डेविल ऑल्सो. आणि सैतानामुळे पण नाहीये. इट इज बिकॉज व्हाट वी स्पोक फॉर वन अनदर. आणि आपण एकमेकांना काय बोललो त्यामुळे आहे. What we spoke for our own children. आपल्या स्वतःच्या लेकरांविषयी आपण काय बोललो त्यामुळे. And what we spoke about our own well-being. आणि आपल्या स्वतःविषयी आपण काय बोललो त्यामुळे आहोत. Are you understanding what I'm saying? Tonight. आज रात्री. Tonight. आज रात्री. I'm going to ask the Holy Spirit. आज मी पवित्र आत्म्याला सांगणार आहे. As we are going to pray. जसं आपण प्रार्थना करणार आहोत. I want God to show you something of the spiritual in the angelic area. आणि जे काही देवदूतांची जागा आहे किंवा त्याचं राज्य आहे त्याच्याविषयी तुम्हाला काहीतरी देवाने दाखवावं हे मी सांगणार आहे देवाला. God might open your spiritual eyes. देव कदाचित तुमचे आत्मिक डोळे उघडेल. God may open your spiritual understanding regarding angels. आणि देवदूतांविषयी तुमची जी आत्मिक जी शिकवण आहे किंवा समज आहे देव ते उघडेल. सिर्फ एक झलक प्रभु दिखाएगा. आमेन. पूरा ज्ञान एक दिन में नहीं आएगा, एक झलक दिखाएगा, लेकिन उसके बाद परमेश्वर उसको बढ़ाएगा. हालेलुया. How many really want this? कोणाला खरंच हे हवं आहे? How many really want the angelic ministry to work in their life every day? Hallelujah. Every day. I'll tell you, angels are not your servants. Angels are not your servants. दूत काय तुमचे नोकर नाहीयेत. They're your ministers. ते तुमचे सेवक आहेत. So don't order them. म्हणून त्यांना ऑर्डर देऊ नका. जैसा होटल में जाता ना, ए चाय लेके आ, ए दो मसाला वड़ा पाव, क्या बोलते वड़ा पाव लेके आ, ओ मसाला डोसा लेके आ. They are not your servants. ते तुमचे नोकर नाहीयेत. They are your ministers. ते तुमचे सेवक आहेत. And they minister with grace. आणि ते कृपेने तुमची सेवा करतात. They minister by love.
आणि प्रीतीने ते सेवा करतील. But you can instruct or tell the angels to do something. पण तुम्ही त्यांना सूचना देऊ शकता किंवा काही करायला सांगू शकता. You can tell them. तुम्ही सांगू शकता. Though the Bible, you may ask me, बाइबल में किधर लिखा है ब्रदर, किसने बोला एंजल्स के साथ बात करने, किसने बोला एंजल्स को इंस्ट्रक्ट करने के लिए? It is the revelation I am telling you. आणि हे प्रकटीकरण मी तुम्हाला सांगत आहे. They hear what you say. तुम्ही काय बोलता ते ऐकतात ते. They can do what you want them to do. आणि ते करतात जे तुम्हाला जे हवं ते करतात. वो कर सकते हैं. प्रॉब्लम है कि हम लोग ने कभी सोचा नहीं एंजल्स मेरा सुनेगा क्या. एक तो मेरा घर वाला नहीं सुनता है, एंजल कहां से सुनेगा. मेरा वाइफ नहीं सुनता है मेरा, एंजल कब सुनेगा. मेरी पत्नी नहीं सुनती मेरा एंजल कब सुनेगा. माइंडसेट, मानसिकता, जग की मानसिकता. ये नहीं सुन रहा है तो एंजल भी नहीं सुनेगा. इनफैक्ट गॉड वांट्स योर एंजल्स टू मिनिस्टर टू यू फुलेस्ट. आणि देवाला हवंय की दूतांची सेवा तुम्ही पूर्णपणे वापरावी. द डे मॉर्निंग यू गेट अप, ज्या क्षणी तुम्ही उठता, till the time you go to bed, आणि जोपर्यंत तुम्ही झोपत नाही तोपर्यंत, and even when you are sleeping, आणि जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा सुद्धा they will continuously work. ते सतत काम करत राहतात. Continuously. सतत. They will not take a break. आज छुट्टी है, संडे, 2 घंटे ओवर टाइम किया मैंने. 24 hours they are with you. 24 तास ते तुमच्या बरोबर असतात. छुट्टी मनाने नहीं जाते किधर, पिकनिक नहीं. They are 24 hours with you. हालेलुया. सडनली बोलेगा पता नहीं किधर गया है कि नहीं. They are there with you. Amen. Even in your sleep they are there watching. तुम्ही झोपलेले असाल तरी ते तुमच्यावर लक्ष ठेवून असतात. You know, when in your bed where you are sleeping, आणि ज्या बेडवर तुम्ही झोपता, all those angels will come and surround you. ते येतात आणि तुमच्या भोवती उभे राहतात. And they will watch any enemy which is hovering around. आणि जे शत्रू तुमच्या भोवती असतील त्याच्यावर ते लक्ष ठेवतात. And they will not let one demon come close. आणि एकही दुरात्म्याला ते तुमच्या जवळ येऊ देत नाही. Praise God. हालेलुया. I told you not even one thing. There are so many things about angels to tell you. अनेक गोष्टी आहेत You are so सांगण्यासारख्या. blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. You are so blessed. तुम्ही आशीर्वादित Say, आहात. I am blessed. म्हणा मी आशीर्वादित I am blessed. थोड़ा कॉन्फिडेंटली और थोड़ा खातरी से बोलो, I am blessed. Say, I am blessed. I am blessed. Hallelujah. हालेलुया. This is your position. You are blessed. तुम्ही आशीर्वादित आहात. ही This truth will never change. आणि हे सत्य कधीच बदलणार नाही. Amen. हालेलुया. Can we pray?